हॅलो फ्रेंड्स, आज आपण न्यू टॉपिक बघणार आहे, तो म्हणजे BFHI बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएशन. तर हा आपल्याला MSCच्या दृष्टीनं 10 मार्काला विचारला जातो, BSCच्या दृष्टीनं 5 मार्काला विचारला जातो आणि GNMला सुद्धा 5 मार्कालाच विचारला जातो. तर आपल्याला स्टार्टिंग BFHI पासून नाही करायची, तर स्टार्टिंग आपल्याला करायची आहे ब्रेस्ट फिडिंग पासून. तर ह्यामध्ये फर्स्ट आपण लिहायचं आहे की टाइप्स ऑफ ब्रेस्ट फिडिंग. तर there are two types of breastfeeding. First is a natural breastfeeding and second is a artificial breastfeeding. आता नॅचरल ब्रेस्टफीडिंग मध्ये काय येतं की डायरेक्ट मदर पासून बेबीला मिल्क प्रोव्हाइड होतं थ्रू ब्रेस्ट. अँड आर्टिफिशियल ब्रेस्टफीडिंग म्हणजे काय की आपण जे बॉटलनं दूध देतो बेबीला, तर ते असतं तुमचं आर्टिफिशियल ब्रेस्टफीडिंग. Next, the two vital consideration of infants in tropical countries are breastfeeding and avoidance of infection. Tropical countries मध्ये आपले दोन vital consideration असतात, ते म्हणजे एक तर breastfeeding आणि दुसरे is the avoidance of infection. All the babies, regardless of the type of delivery, should be given early and exclusive breastfeeding up to 6 months of age. सॉरी. प्रत्येक बेबीमध्ये आपल्याला अर्ली आणि एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग द्यायचं आहे, म्हणजे लवकरात लवकर आणि एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग द्यायचं आहे. कधीपर्यंत? 6 मंथ ऑफ एज. 6 महिन्यापर्यंत आपल्याला बेबीला फक्त आणि फक्त ब्रेस्ट मिल्क द्यायचं आहे. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे काय? गिविंग नथिंग ओरली अदर दॅन कोलोस्ट्रम अँड ब्रेस्ट मिल्क. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे काय की आपल्याला इन्फंटला ओरली काहीच द्यायचं नाही एक्सेप्ट कोलोस्ट्रम अँड ब्रेस्ट मिल्क. ह्या दोघांशिवाय काही आपण त्याला देणार नाही आहे. मेडिसिन अँड विटॅमिन्स आर अलाउड. समजा जर बेबीला मेडिसिन्स असतील तर ते आपल्याला द्यायला पाहिजेत. ब्रेस्ट फिडिंग इज द गोल्ड स्टँडर्ड फॉर इन्फंट फिडिंग. हे काय गोल्ड स्टँडर्ड आहे, कारण कसं आहे कोलोस्ट्रम म्हणजे जे पहिलं मिल्क असतं, लाईक येलोविश मिल्क असतं, ते कोलोस्ट्रम असतं, तर ते गोल्ड स्टँडर्ड मानलं जातं ब्रेस्ट फिडिंग म्हणून. तर ऑब्स्टेट्रिशियन अँड मिडवाइफ्स शुड एज्युकेट द मदर ड्युरिंग प्रीनॅटल अँड पोस्टनॅटल केअर फॉर युजफुलनेस ऑफ ब्रेस्ट फिडिंग. जे काय ऑब्स्टेट्रिशियन आणि मिडवाइफ्स आहेत ते एज्युकेट करतात मदरला प्रीनॅटल पिरियडमध्ये सुद्धा आणि पोस्टनॅटल पिरियडमध्ये सुद्धा की ब्रेस्ट फिडिंग का यूजफुल आहे, कसं यूजफुल आहे, ते ऑब्स्टेट्रिशियन आणि मिडवाइफ्स सांगतात. आता न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स इन द निओनेट. आता न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट काय आहेत निओनेटमध्ये? निओनेट म्हणजे काय? 28 दिवसापर्यंतचा बेबी. तर इन्फंट शुड गेट सफिशियंट फ्लूइड. ह्याला सफिशियंट फ्लूइड पाहिजे तुमच्या इन्फंटला. इनटेक किती पाहिजे त्याचा? 150 to 175 ml पर kg बॉडी वेट पर डे. इन्फंट शुड गेट ॲडिक्वेट कॅलरीज. कॅलरीज सुद्धा ॲडिक्वेट पाहिजेत. हेल्दी इन्फंट नीड 100 to 110 किलो कॅलरी पर kg ऑफ बॉडी वेट पर डे. लो बर्थ इन्फंट नीड 105 to 130 किलो कॅलरी पर kg per day. Each 30 ml means 1 ounce of breastfed milk give 20 calories. ओके. तर इन्फंटला आपल्याला किती कॅलरीज पाहिजे? जर हेल्दी असेल तर 100 ते 110 किलो कॅलरी पर kg ऑफ बॉडी वेट पर डे पाहिजे त्याला. लो बर्थ वेट बेबी असेल तर 105 ते 130 किलो कॅलरी पाहिजे. आणि बघा 30 ml ब्रेस्ट मिल्क जर आपण बेबीला दिलं तर आपल्याला किती कॅलरी मिळतात? 20 कॅलरी. नेक्स्ट, द फूड शुड हॅव बॅलन्स्ड डाएट. तर प्रोटीन आपल्याला पाहिजे 2 to 4 kg पर डे. फॅट पाहिजे 4 to 6 kg पर डे. कार्बोहायड्रेट पाहिजे 10 to 15 kg पर डे. मिनरल्स अँड विटॅमिन इझिली डायजेस्ट होतात. ओके.
तर हे झालं रिगार्डिंग अबाउट युअर ब्रेस्ट फिडिंग. पहिला आपण बघितलं की 2 टाईप्स आहेत, नॅचरल आणि आर्टिफिशियल ब्रेस्ट फिडिंग. त्याच्यामध्ये 2 व्हायटल कन्सिडरेशन्स आहेत इन्फंटसाठी ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये. एक तर त्यांचं ब्रेस्ट फिडिंग पाहिजे त्यांना व्यवस्थित अँड अवॉइडन्स ऑफ इन्फेक्शन. सेकंड, अर्ली अँड एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग अप टू 6 months ऑफ एज. अँड एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग मीन्स काय की गिविंग नथिंग ओरली other than colostrum and breast milk. Medicines and vitamins are allowed. Breastfeeding is the gold standard of infant feeding. हे काय गोल्ड स्टँडर्ड आहे. ऑब्स्टेट्रिशियन अँड मिडवाईफ्स शुड एज्युकेट करतात मदरला प्रीनॅटल अँड पोस्टनॅटलमध्ये सुद्धा की ब्रेस्टफीडिंग कसं युजफुल आहे. नंतर आपण बघितलं न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट इन द न्यूनेट. त्याच्यामध्ये 3 बघितले. इन्फंट शुड गेट सफिशियंट फ्लूइड, ॲडिक्वेट कॅलरी अँड फूड हॅव बॅलन्स्ड डाएट. आता आपण पाहणार आहे की बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह. BFHI इनिशिएट 10 स्टेप टू सक्सेसफुल ब्रेस्ट फिडिंग. तर BFHIनं काय सांगितलं, 10 स्टेप्स सांगितल्यात ज्याच्या हेल्प द WHO अँड युनिसेफ इन 1992. इट प्रमोट, प्रोटेक्ट अँड सपोर्ट टू द ब्रेस्ट फिडिंग. हे काय ह्यांनी काय केलंय की ह्यांनी प्रमोट केलंय, प्रोटेक्ट केलंय आणि सपोर्ट कुणाला केलंय, ब्रेस्ट फिडिंगला. तर 10 स्टेप्स आपण खालीलप्रमाणे बघणार आहे. तर फर्स्ट स्टेप आहे देअर मस्ट बी रिटर्न ब्रेस्ट फिडिंग पॉलिसी. ही जी काय ब्रेस्ट फिडिंग पॉलिसी आहे ती रिटर्नमध्ये पाहिजेच, मस्ट आहे मीन्स पाहिजेच. सेकंड, ऑल हेल्थ केअर स्टाफ मस्ट बी ट्रेन्ड टू इम्प्लिमेंट दिस पॉलिसी. फक्त रिटर्नमध्ये आहे असं नको आहे, तर प्रत्येक हेल्थ केअर स्टाफला ट्रेनिंग पाहिजे त्याचं की ही पॉलिसी कशी इम्प्लिमेंट करायची, म्हणजे त्याच्यावर कार्य कसं करायचं, ती अंमलात कशी आणायची, हे प्रत्येक हेल्थ केअर स्टाफला ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि तो ट्रेनड पाहिजे त्यामध्ये. थर्ड, ऑल प्रेग्नेंट वुमन मस्ट बी इन्फॉर्म अबाउट द बेनिफिट्स ऑफ ब्रेस्ट फिडिंग. प्रत्येक प्रेग्नेंट वुमनला किंवा सगळ्याच प्रेग्नेंट वुमनला ब्रेस्ट फिडिंगचं महत्त्व हे इन्फॉर्म केलंच पाहिजे. आता हे कोण करणार आहे, तर ऑल हेल्थ केअर स्टाफ. फोर्थ, मदर शुड बी हेल्प्ड टू इनिशिएट ब्रेस्ट फिडिंग विदिन हाफ ॲन आवर ऑफ द बर्थ. मदरला हेल्प करायची की तुम्ही ब्रेस्ट फीड केलंच पाहिजे बर्थ झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत. फिफ्थ, मदर आर शोन द बेस्ट वे टू ब्रेस्ट फीड. मदरला दाखवून द्यायचे की बेस्ट वे टू ब्रेस्ट फीडचा काय आहे, म्हणजे पोझिशन कशी असावी, कसं बेबीला हँडल करावं, किती वेळ द्यावं, हे सगळं तुम्ही मदरला दाखवायचं आहे. 6. Unless medically indicated, the newborn should be given no food or drink other than milk. Unless medically indicated म्हणजे जोपर्यंत समजा डॉक्टरांनी काही दिलेलं नाही आहे मेडिसिन्स वगैरे ओरली, तोपर्यंत न्यूबॉर्नला आपण काहीही ओरली द्यायचं नाही आहे एक्सेप्ट मिल्क. मिल्क दिलं तर चालतं आहे, पण फूड ड्रिंक काहीही द्यायचं नाही आहे. 7. To practice rooming in by allowing mothers and babies to remain together 24 hours of a day. Rooming in, rooming in म्हणजे काय, बाळाला आणि मदरला एकत्र राहू द्यायचं आहे 24 hours of a day. Next, 8.1. To encourage demand breastfeeding. ब्रेस्टफीडिंगची डिमांड वाढण्यासाठी एनकरेज करायचं आहे. 9. नो आर्टिफिशियल टीट्स टू बेबी शुड बी गिवन. कोणतंही आर्टिफिशियल टीट्स बेबीजला द्यायचं नाही. फॉर एक्झाम्पल बॉटल मिल्क. देन लास्ट, breastfeeding support groups are established and mothers refer to them on discharge. ब्रेस्टफीडिंगला सपोर्ट ग्रुपला सपोर्ट करायचं आहे अबाउट ब्रेस्टफीडिंग
and established and mothers referred them on discharge. A baby-friendly hospital also provide other preventative health care. जे काय BFH आहे हॉस्पिटल्स ते काय करतात अदर हेल्थ केअर्स पण प्रोव्हाइड करतात. एक्झाम्पल इन्फंट इम्युनायझेशन, डिहायड्रेशन, सॉल्ट अगेन्स्ट डायरियल, डिहायड्रेशन अँड चाइल्ड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट सर्व्हिलन्स. तर हे सगळं आपण पाहिलं BFH आहे. जास्त व्हिडिओ लॉंग करता येणार नाही आपल्याला कारण थोडीशी तब्येत बिघडली आहे माझी, त्यामुळे इतकाच व्हिडिओ मी आज शेअर करते तुमच्याशी. आय होप तुम्हाला 10च्या 10 स्टेप्स लक्षात राहतील, समजले असतील. थँक्यू.